आपणा सर्वांना माहीत आहे की मागच्या काही महिन्यांमध्ये नेपाळमध्ये तिथल्या तरुणांनी कशी क्रांती घडवून आणली होती. त्याचा परिणाम तिथलं जुनं सरकार कोसळलं. नवीन सरकार येण्यासाठी मतदान झालं आणि त्यातूनच नव्या सरकारच्या पंतप्रधानपदी बालेंद्र शाह यांनी 27 मार्च 2026 रोजी पदभार सांभाळला. हे 35 वर्ष वयाचे म्हणजे तरुणच आहेत. व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि राजकारणामध्ये सुद्धा यांचा एक वट आहे. काठमांडूचे म्हणजे तिथल्या राजधानीचे हे महापौर, माजी महापौर आहेत. तर मोठ्या आशेनं जगातला तरुण वर्ग म्हणजे आपल्या देशातसह जिथे जिथे तरुणाईला वाव नाही अशा जगातला तरुण वर्ग या पंतप्रधानाकडे आशेने पाहत होता आहे. आणि तशा पद्धतीची सुरुवातसुद्धा त्यांनी काही निर्णय घेऊन की जे आपल्याला चकित करणारे आहेत असे निर्णय घेऊन त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांच्या निर्णयाची तुलना नायक सिनेमातल्या एक दिवसाचे मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्या अनिल कपूरशी केली जाते. मला आठवते असेच आपले एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अंतुले. तेही झटपट निर्णय घेण्यात अतिशय प्रसिद्ध होते. तर इथे यांनी झटपट निर्णय घेतले नाहीत, पण काही निर्णय असे खास घेतलेले आहेत. त्यातल्या काही निर्णयांचा आपण इथे विचार करू. खरं म्हणजे VIP कल्चरच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि हे कल्चर हळूहळू कसे कमी करता येईल यावर भर दिलेला आहे. आपल्याकडे किंवा कुठेही जगात एखादा मंत्री, एखादा नेता जर एखाद्या शहरामध्ये, महानगरामध्ये जात असेल तर मग त्याच्या जाणे येण्याच्या रस्त्यावर रहदारी मोठी तुंबून राहते. त्याचा ताफा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत रहदारीला तिथून जायला परवानगी नसते. तर ही जी वाहतूक असते अशा वेळची ती कमी करण्याचा ह्यांनी पहिला निर्णय केलेला आहे की बुवा हा ठीक आहे, तुम्ही जात असाल, मंत्री असतील, कोणी नेते असतील, ते जात असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जा, पण जनतेला त्रास होणार नाही याचा अधिक विचार करा. दुसरा एक निर्णय त्यांनी असा घेतलेला आहे की शाळा कॉलेजामध्ये राजकारणावर बंदी, पूर्णपणे बंदी. कारण मग तिथे वादविवाद, संघर्ष, हाणामारी हो, तोडाफोडी, खुनाखुनीसुद्धा हे सगळं होत राहते. पण हेही खरं आहे की शाळा कॉलेजातील, विशेषतः कॉलेजातील राजकारणातूनच आपल्याकडे अनेक नेते उदयाला आलेले आहेत आणि ही त्या दृष्टीने एक चांगलीही गोष्ट आहे. कारण त्यांना तिथल्या राजकारणामध्ये, महाविद्यालयातल्या राजकारणामध्ये या राजकारणाचे जे काही बाळकडू असते ते मिळत असते. पण इथे यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलेलं आहे की 5वीपर्यंत परीक्षाच रद्द करायची. म्हणजे मुलांना इतक्या कमी वयात परीक्षेचं टेन्शन नको. आपल्याकडे थोडंसं अशी काही एकदम पद्धत नाही, पण
पास करत जा, 8व्या वर्गापर्यंत मुलांना पास करत जा, नापास करू नका. एखादा मुलगा जर समजा नापास होत असेल तर त्याला पुढच्या वर्गात ढकला. त्याच्याकडून त्याचे जे पेपर राहिलेले असतील ते पेपर लिहून घ्या आणि अशा पद्धतीनं ढक्कल पास करत त्याला मॅट्रिकच्या परीक्षेपर्यंत नेण्याची आपल्याकडे तशी पद्धत आहे. आणि इथे परीक्षा होतात, पण आता अलीकडच्या परीक्षा ज्या काय आहेत त्या फारशा गंभीरपणे होतातच असं काही नाही. माझ्या नात्यातला एक मुलगा जो एका नामवंत शाळेमध्ये प्रायमरी शाळेमध्ये मराठीच्या प्रायमरी शाळेमध्ये 4थ्या वर्गात शिकतो आहे, त्याला मी तुझी परीक्षा कशी होती रे असं विचारलं, वार्षिक परीक्षा. तर तो म्हणाला काय नाही, आधी टेस्ट देतात आणि त्या टेस्टमध्ये जे प्रश्न असतात तेच प्रश्न मग परीक्षेत येतात. इतकं साधं सरळ सोपं तंत्र परीक्षेचं या लोकांनी अंमलात आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळं काय परीक्षा घेतली काय आणि नाही घेतली काय सरळ त्याला पुढच्या वर्गात ढकलून देणे असाच हा प्रकार आहे. म्हणून 5व्या वर्गापर्यंत परीक्षा बालेंद्र शाह सरकारने रद्द केली हेही ठीकच आहे. आणि त्यांनी आणखी एक सांगितलं आहे व कोचिंग कल्चर जे आहे आपल्या देशामध्ये, या कोचिंग कल्चरमुळेच महाविद्यालय ओस पडलेली आहेत, शाळा ओस पडत आहेत. कारण मुलं मॅट्रिक पास झाले, 12वी पास झाले की सरळ कोचिंग क्लासेस जॉईन करतात आणि कॉलेजमध्ये वगैरे जात नाहीत. तर तिथेही महागडी फीस द्यावी लागते, ते काही इतकं सोपं नाही. तर हे सगळं गरीब मुलांना परवडणारं नाही आणि सर्वांसाठी समान शिक्षण असं एक धोरण बालेंद्र शाह यांचं दिसते आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं बंद केलेलं आहे. एकंदरीत VIP कल्चरला ह्या माणसाचा फार विरोध आहे आणि ते कमी करायचं आणि सामान्यतः सगळ्याच गोष्टींचं सार्वजनिकीकरण करायचं असा यांचा उद्देश असतो आणि चांगला आहे. ठीक आहे, आपण पाहूया काय त्याचा परिणाम होतो तो.